हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मंडळी, मला ना आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. तुमच्या घरामध्ये जुने कुकर ज्याचं वायसर आपण खूप दिवसापासून चेंज वगैरे नाही केलेलं आहे, असं जर असेल ना तर असं अजिबातच करू नका. कारण माझ्यासोबत एक ट्रॅजेडी घडली आहे. आज सकाळी सकाळी मी जेव्हा इवाला डाळ भात लावलेला होता ना, तर तो कुकरनं अचानकच त्याचा थोडासा आवाज होऊन तो सिंकमध्ये जाऊन आपटला. माझ्या सासूबाईंनी सांगितलं की तू वायसर चेंज नाही केल्यामुळे त्याचा कदाचित आवाज झाला आणि ते हे झालं. ती गोष्ट चांगली की त्यामध्ये जास्त एकदम अशी स्टीम वगैरे नव्हती, कारण पाणीही होतं आणि त्याचं झाकण वगैरे नव्हतं ओपन झालं. सो त्यामुळे माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की स्पेशली बायकांना, तुम्ही जेव्हाही किचनमध्ये काम करता सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तुमच्या स्वतःची काळजी तुम्ही आधी घ्या. कारण तुम्ही आहात म्हणून तुमच्या घरचे आहेत, तुम्ही आहात म्हणून आपण आपल्या मुलाबाळांची काळजी वगैरे घेतो. कारण कसं असतं ना, बायका जेव्हा स्वयंपाक वगैरे करतात ना, त्या इतक्या गुरफटून जातात की स्वतःची काळजी वगैरे अजिबातच घेत नाहीत. आणि म्हणूनच मला तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की वायसर वगैरे नेहमी बदलत राहा, जेणेकरून माझ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडणार नाही. दुसरी गोष्ट, इथे माझं एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे ना, तो कुठलाही प्रमोशनल किंवा कोलॅबरेशन व्हिडिओ वगैरे नाही आहे. हे जे आहेत ना, जे आपण आईस क्यूब चेहऱ्याला लावतो ना, त्यासाठी हा प्रोडक्ट मागवलेला आहे मी. क्वालिटी वगैरे एकदम अप्रतिम आहे. आता चेहऱ्याला बर्फ वगैरे का लावायचं, तर ते ह्याच्यासाठी, कारण तिशीनंतर आपली जी स्किन असते ना, ती थोडीशी सुरकुतल्या जाते. त्यानंतर आपल्या स्किनवरती पोर्स वगैरे येतात. सो आपण रेग्युलरली आणि नियमितपणे जर चेहऱ्याला बर्फ वगैरे लावला ना, तर ते होल जे आहे ते हील होतात आणि म्हणजे बऱ्यापैकी नाहीसे वगैरे होतात, ज्यामुळे आपली स्किन एकदम अशी तुकतुकीत आणि तजेलदार वगैरे दिसते. सो त्यासाठी, कारण आपल्याला नेहमी पार्लरमध्ये वगैरे जाणं तर होतच नाही. सो त्यासाठी आपण स्वतःचीच काळजी घरच्या घरीच घेतलेली बरी. ही जी इन्फॉर्मेशन होती ती मला खूप चांगली वाटली आणि म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावी. त्या